नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जाणारा प्रश्न पाहतोय. तर बघा, इथे प्रश्न काय विचारला, इथे आपल्याला लॉजिक लावायचं आहे. जर 3 गुणिले 4 बरोबर 5, 5 गुणिले 12 बरोबर 13, तर 7 गुणिले 24 बरोबर किती? आता प्रथम आपण 3 गुणिले 4 बरोबर 5 कसे आले ते पाहायचं आहे. 3 गुणिले 4 बरोबर 5. आता बघा, इथे गुणाकार तर एवढा मिळत नाही. 3चा वर्ग किती येतोय बघा, 9 अधिक 4 चौक 16 बरोबर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला? 25. आणि 25चं वर्गमूळ किती मिळणार आहे आपल्याला? 5. हे लॉजिक इथे लावलेलं आहे. मग अशा प्रकारे आपल्याला 7 गुणिले 24 बरोबर किती येणार आहे ते काढायचे आहेत. तर बघा, 7 गुणिले 24 बरोबर किती? 7चा वर्ग किती येतो? 49 गुणिले 24चा वर्ग किती येतो? 576 गुणिले इथे आपल्याला अधिक करायचे. उत्तर मिळणार आहे आपल्याला 625. दोघांची बेरीज किती येणार आहे? 625. तर याचं वर्गमूळ किती? आता 625चं वर्गमूळ किती मिळणार आहे आपल्याला? आपण प्रथम या दोन संख्या घेतो. आता या दोन संख्येमध्ये लहानात लहान वर्ग संख्या कोणती येणार? ह्याचं वर्गमूळ किती मिळणार आहे आपल्याला? 5. आता 5 मिळाला. आता 6 आहेत, तर 6 मध्ये 6 पेक्षा लहान वर्ग कोणता आहे तो बघायचा आहे. तर तो येणार आहे 4. आणि 4चं वर्गमूळ किती मिळणार आहे आपल्याला? 2. म्हणजे ह्याचं वर्ग 625चं वर्गमूळ किती मिळालं आपल्याला? 25. म्हणजे 7 गुणिले 24 बरोबर उत्तर मिळालं आपल्याला 25.